फुलवंती, अगं काय झालं बाळा रडायला? तुम्हाला तर माहितीये ना आई बाबा गेल्यापासून मामानेच मला सांभाळलं, पण मामाही मामीचं ऐकून सोडून निघून गेला. त्यानंतर मी एकटीच शिकले, नोकरीला लागले आणि मामाचा अचानक फोन आलाय का. मला म्हणाला उद्या मी मुलाला घेऊन येतोय, तुम्हाला एकमेकांना बघायचंय आणि पसंत करायचंय आणि तुला लग्नाला उभं राहायचंय. पण आई, मला नाही त्याच्याशी लग्न करायचं, मला नाही आवडत तो. अगं बाळा, मुलगी म्हणजे परक्याचं धन ग. लहानपणी आई वडिलांची, मोठं झाल्यावर नवऱ्याची. तिला तिच्या नवऱ्याच्या घरी जावंच लागतं बाळा. आणि तुला सुद्धा लग्न तर करावंच लागणार आहे, तुझ्या अंगाला हळद लावावीच लागणार आहे. हो आई, मला सगळं मान्य, पण मला त्याच्याशी नाही लग्न करायचं, मला नाही आवडत तो. तुम्हाला तर माहितीये ना माझ्या मनात कोण आहे. अगं बाळा, मला माहिती आहे तुझं बंड्यावर खूप प्रेम आहे आणि बंड्याचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत हेही माहिती आहे. पण बाळा, अगं तुझ्या आईने तुझ्या मामाला शब्द दिला होता, मग आता त्याच्यात आता मी तरी काय करू शकते. पण आई, माझं जर यांच्याशी लग्न नाही झालं ना तर मी माझा जीव देईन. ए वेडाबाई, असं वंगाळ नाही बोलायचं. मला आई म्हणतेस ना, मी आहे ना तुझ्या बरोबर. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत असे विचार आणायचे नाही डोक्यात. आपण ना बंड्याशी बोलूया, तो याच्यावर आहे ना नक्की काही ना काही मार्ग काढेल. पण आई, मी मामाला नाही नाही म्हणू शकत आणि हो मला म्हणायचं नाहीये. ठीक आहे ना, पण आपण ह्याच्यावर काहीतरी उपाय तर काढू शकतो ना. नक्की नाही. हो ग बाळा. काय म्हणते आई, आज फुलवंती इकडं? आणि काय झालं आमच्या मास्तरीन बाईला? बंड्या, तुला माझं एक काम करायचंय. बोल ना. उद्या तिचा मामा त्याच्या मुलाला घेऊन तिला बघायला येतोय आणि फुलवंतीला त्याच्याशी लग्न नाही करायचंय. आता तुला फक्त एकच करायचंय, हिच्या तोंडात हो आणि मामाच्या तोंडात नाही आलं पाहिजे. पण ते कसं होणार ग आई? ते मला काय माहित नाही, पण हे सगळं तुला माझ्यासाठी करावंच लागेल. ठीक आहे ना, तू सांगितलं ना मला, मग झालं म्हणून समज. हो मास्तरीन बाई, खुश का आता? हा हो. सगळ्यांनी तुझ्याकडे बघून तोंड वाकडी केली तुझ्या वागण्यामुळं. आता तरी जरी अक्कल घे, जरा शाण्यासारखं राहा. आबा, मला बायको करायची आणि चांगली करायची. अरे मला बी सुनेची गरज आहे की, तुकडा खायला लागते की, पण तू जरा शाण्यासारखं राहा. लय भारी लय भारी. माझं लगीन होणार, पण येड्यासारखं करू नको असं. मार पण जपून मार बाबा. आज नीट थोपार धू. नीट धू की. नुसतं बापावरतीच गेलंय, मेलं कुठलं. नीट धू. आणि किती वेळ धुणार या घाणेरड्या पानात आंघोळ करणार तू? नीट तोंड धू.
हा नीट कर की आंघोळ. चल गाणेरड्या पाण्यात आंघोळ करताय. हा चला की लवकर पोरगी. चल आवर. अरे वाट तर माहिती पाहिजे. घरापासून विचार की. ओ बाबा ओ बाबा ती फुलवती कुठे राहते हो? हा फुलवती कुठे राहते? फुलवती हा फुलवती कुठे राहते? फुलवती हा फुलवती कुठे राहते? फुलवती. अरे बाहेर नाही आहे मी. फुलवते कुठे राहते? तुम्हाला कुठली पाहिजे? 20ची पाहिजे की 60ची पाहिजे? दारू नाही म्हणत बाई. अहो मी बाई बद्दलच बोलतोय. तरणी पाहिजे की म्हातारी पाहिजे? आता काय म्हातारी बरोबर हिचं लग्न लावून देऊ? नाही तिचं झालंय माझ्या बरोबरच आधी. तीच फुलवती म्हातारी माझी. तरणी सांगा कुठे राहती? तरणी हा तरणी होय. तरणी तरणी इकडे राहते पण कशा पायी? अहो पोराचं लगीन करायचंय. अरे देवा दुसरी नाही भेटली. तुझ्या काय झालं? अहो काय सांगू. तिचे लपडे पाच लपडे. एक म्हणू नका 2 म्हणू नका असे 5 लपडे हो तिचे. गावातलाय ती. अरे तरण्या ते उगीच काही पांढरे नाही झाले. कलर नाही केला याला. हा सांगतोय मी. आणि माझ्यावरती विश्वास नसेल ना पुढे गेलो ना त्या खाली ओढे खाली आहे ना एक तरण पोरगा दिसेल येडा झालेला. तिच्या पायी पार येड लागले. इतकं जर पोरग सापडलं त्याने जर म्हटलं तर ही कॅन्सर. दुसरी पोरगी बघायची. चल बस. आबा नाही आबा हिच्या बरोबर लगीन करता येडी असतं तर कशी असतं. मला लगीन करायचंय. मला माहित नाही आबा. चला काय नाही बघ. हे पण येड होणार बघा. गेलं कुठे गेली गाडी? हा आईला इथं तर गेले बाबा. आता पुढे लवकर गेलं पाहिजे मला. चला फुलवंती बायको नवरी लग्न माझं. मामा लग्न ये लग्नाला ये. हा शुभ मंगला सावधान. शुभ मंगला सावधान. शुभ मंगला सावधान. फुलवंती माझी बायको. डोरलं येडे ते बघितलं का? म्हाताऱ्यानं सांगितलं तर खोटं सांगितलं तर का काय? ही येड लागलं त्या माणसाला त्या फुलवंतीमुळं. फुलवंती सोबत मी लगीन करणार आहे. चला मला माहित नाही. अरे ऐक रे. अहो ती कशी असू द्या मला लगीन करायचंय. नाही ऐकायचं. शेवटी बापावरच गेला तू. मी पण ठक मारली. तुझ्या आई बरोबर लग्न केलं. काय गेली ती पळून. बस चल मुलं गेली जावा. चला मला लगीन करायचंय. आबा पळव की. आबा पळव. आबा कसा दिसतोय मी? बस झालं. तुझ्या या असल्या नखऱ्यामुळं 25 पोरींनी तुला नकार दिलाय. असला उतवीळपणा करू नका. आबा लगीन करायचं आबा. बघ मी सांगतो तशा अटी तिला मान्य झाल्या तर आपण तुझं लगीन लावून. हा आबा कशी असू द्या. काळी असू द्या गोरी असू द्या पण मला लगीन करायचं आबा. बर पण आत येड्यासारखं करू नको. सांगतो तसं ऐकायचं. कळलं? चालतंय की आबा. चल बाहेर दिसतोय ना मी? आले
ए आवरा रे लवकर, पाहुणे आले बरं का. साडी आहे काय सोनं आहे काय रे? लय झकास. काय? घर 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 तुमचं घर. हो हो हो. नमस्कार. टेकू या ना, या या. आपण कोण? मी सरपंचीन बाई या गावची. हा हा म्हणजे अख्खं गाव तुमचंच. हो हो आमचंच. आम्ही पण. हा अहो तुमचं पाहुणं तुम्ही आमचं हो पाहुणं. हो बरोबर आहे. हो बरोबर आहे. हे तुम्ही गावच्या सरपंच इकडे काय करताय? अहो तुमचं म्हणणं बरोबर पडतंय, पण काय फुलवंतीला आई वडील नाही आणि तिचं लग्नाचं ठरवायला कोणतरी पाहिजे ना, म्हणून एक या गावचे सरपंचीनबाईच्या नात्याने इथे आले. कसं आहे बाई, मध्यस्थीशिवाय जमत नाही आणि मध्यस्थाशिवाय तुटत बी नाही. म्हणजे या समजून. बाई कसं आहे माहिती का, मला ना डायरेक्ट खालायची सवय बघा. काय विषयाला हात. हो का, बर बर पुरीला बोलवा की. हो बोलवते ना. अगं फुलवंती, झालं का तुझं, ये ना बाहेर. बाकी गावातल्या बाया माणसं लय चांगली तो गाव विलेज. पुरीला दाढी मिशा लय छान आहे. पुरीला दाढी मिशा. कोण रे तू? मी भाव आहे तिचा गावातला. पुरीला बोलवा की. हो बोलवते. अगं फुलवंती, ये ग बाळा बाहेर. आबा लग्नाचं बोला आबा. अरे थांब ना, काही करू नको. तुझ्या या अशा वागण्यामुळे 25 पुरीने तुला नाकारलंय. तिने नाकारलं ना तर तुला सोडतो बघ देवाला. छान आहे पोरगी. हो ना. आमचं ठरलं खानदानी घर, बर. तर थोडं जुन्या संस्कृती. हो असू द्या. हो आमच्या 2, 4, 5 आठीत तेवढ्या पुरीने मान्य करावं. ड्रेस चालत नाही, साडीच घालावी लागते. दुसरी गोष्ट, घराबाहेर पडता यायचं नाही. ऊन बी लागला नाही पाहिजे, सावली बी लागली नाही पाहिजे. बर. तिने सगळ्यांचा मान राखला पाहिजे. तुम्ही तुमच्या अटी सांगितल्या, होय. आता जरा मुलीला पण आपण विचारूया. हा विचार विचार. बोल बाळा. तुम्ही सगळी मोठी माणसं, होय होय. मुलाकडनं तुम्ही आलात हा म्हणून माझ्याकडनं आई आल्यात. होय होय. पण माझ्या ही 2 अटी आहेत. हा बघ चालतंय. अरे अटी तर सांगून दे ना. हा बोल. पहिली अट की मी माझ्या मनाप्रमाणे कपडे घालणार. हा जेव्हा पाहिजे तेव्हा जीन्स घालणार, हा छोटी कपडे घालणार. म्हणजे ईदभर कपडे घालणार. तुला माहिती गावात किती इज्जत आहे. पाटलाला नाही तेवढी इज्जत मला आहे. अजाबात नाही जमायचं ते एवढे बारीक बारीक कपडे. आबा मला चालतंय की. अरे गप, काय चालतंय? तुला भोंगळा करल, मला नागडा करल, मग बसू 2 जण संसार करत. ही नाही चालायचं. पर दुसरी अट काय? की मी माझ्या कामासाठी बाहेर जाणार. अगं पुरी, तुला काम करायची काय गरज आहे? जळता जळणार नाही, एवढी प्रॉपर्टी आपली. हे बघा मामा, आज मी एवढी शिकलीये, चांगलं नोकरी करते,
म्हणून मी माझ्या हिमतीवर उभी आहे. किती दिवस मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर जगणार? आम्हाला दोघांना कमवू द्या ना. थोडा तो पैसा घरी आणेल, थोडं मी आणते. त्याच्या एकट्याच्या खांद्यावर कशाला ओझं द्यायचं? नाही नाही, अजिबात चालायचं नाही. एवढा पैसा काय ती जाळायचाय? आतापर्यंत पुरुषानेच घर सांभाळले, आता स्त्रीला सांभाळू द्यात ना. मग बघा राजा राणीचा संसार किती भारी होतो. हो, पाटलापेक्षा जास्त आबरू आपल्याला. उद्या तुमचा मुलगा मला म्हणायला नको की मी त्याच्या जीवावर जगली म्हणून मी माझ्या हिमतीवर उभी राहणार आहे. आबा मला चालतंय आबा. अरे गप, इज्जत घालवतो काय? नाही चालायचं ती. अहो काय सांगू तुम्हाला आता, तिची आई बी अशीच म्हणून गेली. तासानी येते. 5 वर्ष झाली हो, तर संपलंच नाही तिचा. नमस्कार. नमस्कार घाला तुझा खड्ड्यात. आई काय झालं? अरे गेले ना पाहुणे. का बरं? त्यांना फुलवंतीच्या आरतीच मान्य नाही झालं. आई तुला मी शब्द दिला होता ना, काय रे? हिच्या तोंडून होकार निघेल आणि त्यांच्या तोंडून नकार. अरे खरंच की झालं ना तसंच? हो रे बाळा, झालं ना. झालं का मनासारखं? हो. मग आता? मग आता काय? आता काय म्हणजे पोहे आहेत, चहा आहे, तू आहेस, मी आहे, मी आहे, तू आहेस आणि मी पण आहेस. हा